नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका कथेबद्दल बोलणार आहोत जिने संपूर्ण विश्वाचा इतिहास बदलून टाकला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत आणि शेजारील देशांमध्ये असलेली 51 शक्तिपीठे नेमकी कशी निर्माण झाली? काय एका महान राजकन्येला स्वतःच्या वडिलांच्या यज्ञात स्वतःचे प्राण अर्पण करावे लागले? असा कोणता अपमान होता जो प्रत्यक्ष महादेवांच्या अर्धांगिनीलाही सहन झाला नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सती माता, राजा दक्ष आणि भगवान शिव यांच्यातील तो संघर्ष ज्याने शक्तिपीठांचा उदय झाला। कथा खूप भावुक आणि प्रेरणादायी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। गोष्ट सुरू होते सृष्टीच्या सुरुवातीला। राजा दक्ष प्रजापती जे ब्रह्मदेवांचे पुत्र होते, त्यांना अनेक मुली होत्या। त्यापैकी सर्वात लाडकी आणि तेजस्वी मुलगी होती सती। सती लहानपणापासूनच भगवान शिवांच्या भक्तीत तल्लीन असायच्या। राजवाड्यातील सुख सोडून त्यांनी अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी सतीशी विवाह करण्याचे मान्य केले। मात्र राजा दक्ष यांना हे नातं कधीच मान्य नव्हतं। दक्ष हे अहंकारी होते। त्यांना वाटायचे की त्यांचा जावई एखादा मोठा राजा असावा। पण शिव तर स्मशानात राहणारे, अंगाला भस्म फासणारे आणि गळ्यात साप घालणारे वैरागी होते। दक्षाच्या मते शिव हे त्यांच्या पदाला साजेसे नव्हते। याच अहंकारामुळे राजा दक्ष महादेवांचा द्वेष करू लागले। एकदा राजा दक्ष यांनी बृहस्पती नावाचा एक प्रचंड मोठा यज्ञ आयोजित केला। त्यांनी तिन्ही लोकातील सर्व देवी देवतांना, गंधर्वांना आणि ऋषींना बोलावले, पण मुद्दाम आपल्या मुलीला सतीला आणि जावयाला म्हणजे भगवान शिवांना निमंत्रण दिले नाही। जेव्हा सतीला या यज्ञाबद्दल समजले तेव्हा त्या व्याकुळ झाल्या। त्यांना वाटले कदाचित वडील गडबडीत निमंत्रण द्यायला विसरले असतील। वडिलांच्या घरी जायला लेकीला निमंत्रणाची काय गरज? भगवान शिवांनी त्यांना समजावले, सती, जिथे आपला सन्मान नाही तिथे निमंत्रणाशिवाय जाणे योग्य नाही। पण सती मातेचा आपल्या पित्यावर विश्वास होता। त्या हट्टाने यज्ञाला गेल्या। सती जेव्हा दक्षाच्या दरबारात पोहोचल्या तेव्हा तिथे त्यांचं स्वागत कुणीच केलं नाही। उलट राजा दक्षने सर्वांसमोर महादेवांचा अत्यंत खालच्या भाषेत अपमान करायला सुरुवात केली। दक्ष म्हणाला, हा राख फासणारा भिकारी माझा जावाई असूच शकत नाही। सती मातेने पाहिले की यज्ञात सर्व देवांचे भाग ठेवले होते, पण महादेवांचा कोणताही भाग तिथे नव्हता। पतीचा हा घोर अपमान पाहून सती माता क्रोधाने थरथर कापू लागल्या। त्या म्हणाल्या, हे तात, तुम्ही या विश्वाच्या स्वामींचा अपमान केला आहे। ज्या शरीराने मी तुमच्यासारख्या अपमानकर्त्या पित्याचा अंश धारण केला आहे, त्या शरीराचा त्याग करणेच आता योग्य आहे। असे म्हणून सतीमाता योगाग्नीच्या ध्यानात बसल्या आणि क्षणार्धात त्यांच्या शरीरातून अग्नी प्रज्वलित झाला। संपूर्ण जगासमोर सतीमातेने स्वतःला त्या यज्ञात अर्पण केले। सतीमाता सती झाल्या। ही बातमी जेव्हा कैलासावर पोहोचली तेव्हा भगवान शिवांचा क्रोध अनावर झाला। त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र या महाभयंकर योद्ध्याला जन्म दिला। वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केला आणि राजा दक्षाचे मस्तक धडावेगळे केले। शिव सतीचे पार्थिव शरीर हातात घेऊन ब्रह्मांडात तांडव करू लागले। सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे 51 तुकडे केले। हे तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठे निर्माण झाली। मग कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची भवानी माता, ही सर्व सती मातेच्या शरीराची रूपे आहे। तर मित्रांनो, ही होती सती मातेची कथा। ही कथा आपल्याला शिकवते की जिथे गुणांपेक्षा अहंकाराला महत्त्व दिले जाते तिथे विनाश अटळ असतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।